नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. कोणत्याही संख्येचे वर्गमूळ सोप्या पद्धतीने काढणे या विषयीचा व्हिडिओ आहे. यापूर्वी आपण व्हिडिओ पाहिले होते की दिलेल्या कोणत्याही संख्येचे आपल्याला काय वर्ग काढायचे आहे, मोठ्यात मोठ्या संख्येचे वर्ग काढायचे आहे. आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त करून 1 ते 100पर्यंतचे वर्ग आपल्याला यायला हवे आणि त्याचेच आपण प्रात्यक्षिक इथे घेतलेलं आहे, म्हणजे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये. आणि आता जी दिलेली संख्या आहे आपल्याला, त्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं, कोणतीही संख्या घ्या, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्या, दिलेल्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं सोप्या पद्धतीनं, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तत्पूर्वी स्किप न करता प्रत्येक स्टेप आपण खूप शांततेने इथे जाणून घेणार आहे. घाई गडबड कोणत्याच प्रकारे इथे होणार नाही. प्रत्येक स्टेप आपल्याला रिपीट केलं जाणार आहे आणि एकूण एक स्टेप कसं आलं, काय आलं, इथे प्रत्येक गोष्ट सांगण्यात येणार आहे. म्हणजे आपल्याला अचूक असा वर्गमूळ कोणत्याही संख्येचं काढता येईल, हा एवढा उद्देश असेल. तर मित्रांनो, याकरता आपल्याला काय करायचं आहे, तयारी म्हणून आपल्याला 1 ते 10 संख्येचे आपल्याला काय करायचे आहे, पूर्वतयारी म्हणून आपल्याला इथे ठेवायचे आहे सोबत, किंवा आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. असे लक्षात ठेवायचे की कधीही विचारलं कोणत्या संख्येचे वर्ग 1 ते 10 या संबंधित संख्येचे, तर आपल्याला ते आले पाहिजे. आता बघा, आपल्याला वर्गमूळाचं चिन्ह बघा, अशा प्रकारे वर्गमूळाचं चिन्ह आहे आणि त्या वर्गमूळाच्या चिन्हामध्ये मी ही संख्या ठेवली आहे 2209. 2209 आपल्याला वर्गमूळ ठेवले आहे. आता आपल्याला त्या वर्गमूळाचं उत्तर शोधायचं आहे, म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग आहे आपल्याला शोधायचा आहे. याकरता आपल्याला काय करायचं की आपल्याला 2 जोड्या पाडायच्या आहे. 0, 9ची एक जोडी, म्हणजे या 2 संख्येची एक जोडी, आणि त्यानंतर या 2 संख्येची एक जोडी. आपल्याला अशा 2 जोड्या इथे पाडायच्या आहे. बघा, लक्षात घ्या प्रत्येक स्टेप. 0, 9ची एक जोडी आणि 22ची एक जोडी. आता काय करायचं आपल्याला, एकक स्थानी जी संख्या आहे बघा, एकक स्थानी कोणती संख्या आहे, इथे एकक स्थानी आहे 9 संख्या. बघा, एकक स्थानी 9 संख्या आहे. त्या 9 संख्या आपल्याला इकडे 1 ते 10चे वर्ग दिलेले आहे आणि जे 1 ते 10चे जे संख्या इकडे बाजूला दिले आहे वर्ग, त्या वर्गामध्ये समजा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, अशा ज्या आलेल्या वर्गसंख्या आलेल्या आहे, त्यामध्ये एकक स्थानी बघा काय म्हणतो, इथे 1 ते 10 वर्ग दिलेले आहे. त्या वर्गात बाजूला जे वर्गसंख्या दिलेली आहे, समजा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, त्या आलेल्या वर्गसंख्येमध्ये जे आपल्याला उत्तर आलं वर्ग म्हणून, त्या संख्येमध्ये आपल्याला 9 एकक स्थानी कोणकोणत्या संख्येच्या एकक स्थानी 9 हे पाहायचं आहे. म्हणजे आता इथे बघा, 3चा वर्ग 9 आहे एकक स्थानी. त्याच्यानंतर समोर बघूया, आणि 7चा वर्ग 49 त्याच्या एकक स्थानी 9 आहे. म्हणजे काय केलं, पहिले आपण 2209 या संख्येचं 2 जोड्या तयार केल्या आपण. म्हणजे आपल्याला काय करायचं, कोणती मोठी 4 अंकी संख्या राहिली, समजा 5 अंकी संख्या राहिली, 6 अंकी संख्या राहिली, तर पहिल्या 2 संख्येची जोडी पाडायची आणि नंतर इतर संख्या आपल्याला घ्यायच्या आहे. आता आपण 0, 9ची जोडी पाडली. समजा तिथं कोणती संख्या असते, 2 अंकी संख्या, आता इथं 0 आहे, इथं समजा 1 असते, 2 असते, तरी आपल्याला त्या 2 संख्येची जोडी पाडायची. जोडी पाडल्यानंतर मग समोरची प्रोसेस काय आहे बघा. आता आपल्याला इथे 1 ते 10 या संख्येचे वर्ग जे आले आहेत, समजा 1चा वर्ग, 2चा वर्ग, त्या ज्या लाल अक्षरात दिसतात वर्ग आलेले, त्यामध्ये आपल्याला एकक स्थानी 9 येणारी संख्या ओळखायची आहे, म्हणजे शोधायची आहे. आता बघा, 3चा जो वर्ग आहे 9, त्याच्या म्हणजे इथं एकच संख्या आहे, म्हणजे इथं 9 एकच स्थानी आहे. आणि त्यानंतर इथे 7चा वर्ग 49, त्याच्या एकक स्थानी 9 आहे. म्हणजे आता बघा, या 2209चं म्हणजे आपल्याला ह्या संख्या काय घ्यायच्या आहे, हा आपल्याला मनात विचार आला. ह्या संख्या नेमक्या ह्या संख्या काय घ्यायच्या आहे. म्हणजे आता बघा, म्हणजे 2209
या संख्येचं जे वर्गमूळ येईल बघा, हे महत्त्वाचं आहे. 2209 या संख्येचं जे वर्गमूळ येईल त्या संख्येच्या एकक स्थानी 3 किंवा 7 हेच अंक असेल. बघा, आपल्याला इथं 3 आणि 7 इथं घ्यायचे आहे. बघा, 7 घेतले इथे आणि इथे 3 घेतले. बघा, याचं आपल्याला म्हणजे काय केलं आपण नाही की एकक स्थानी 9 आहे, दिलेल्या 1 ते 10च्या जे संख्या आहे त्याचा जो वर्ग आलेला आहे इकडे बाजूला, समजा 2चा वर्ग, 4, 3चा वर्ग, त्याच्या एकक स्थानी 9 हे संख्या असणार आहे. आपल्याला संख्या शोधायची आहे. 3चा वर्ग 9 एकक स्थानी 9 आहे आणि 7चा वर्ग 49 एकक स्थानी 9 आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे जे उत्तर येणार आहे त्या उत्तराच्या एकक स्थानी एक तर 3 येईल नाहीतर 7 येईल. आपल्याला ते शोधायचं आहे. आता एवढं झालं. आता समोरची आपल्याला प्रक्रिया करायची आहे. समोर आहे 22. आता आपल्याला 1 ते 10 ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये अशी वर्ग म्हणजे त्या संख्येचा वर्ग शोधायचा आहे. बघा, म्हणजे इथं आलेल्या वर्गसंख्या शोधायची आहे का जी 22पेक्षा लहान असेल. बघा, आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की ती 22पेक्षा लहान असेल. बघा, आता इथे 5चा वर्ग 25 आहे. 25 हे 22पेक्षा मोठी आहे, ती चालणार नाही. तर मग आपल्याला इथे 4चा वर्ग 16 आपण इथे वर्ग घेतला. बघा, 4चा वर्ग 16 घेतला. 16 घेतला. आता 16 घेऊन काय करायचं आहे. आता ही 16 जी संख्या आहे ती कोणत्या संख्येचा वर्ग आहे. ती 4चा वर्ग आहे. बघा, कोणत्या संख्येचा वर्ग आहे. 4चा वर्ग आहे 16. म्हणजे आपल्याला एक संख्या मिळाली. बघा, आपल्याला एक संख्या मिळाली. 4 ही संख्या मिळाली. आता आपल्याला एकक स्थानची संख्या शोधायची. आपल्याला एक संख्या मिळाली, दशक स्थानची संख्या मिळाली 4. पण 100% 4 येणारच म्हणजे येणार. जो वर्गमूळ येणार आहे त्यामध्ये 4 दशक स्थानी येणार म्हणजे येणार. आपल्याला एकक स्थानी आता 3 किंवा 7 पैकी कोणता अंक आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग याकरता काय करायचं आपल्याला. याकरता आपल्याला बघा 4 गुणिले 5 करायचा आहे. म्हणजे आलेला जो वर्ग आहे 16चा वर्ग 4 आला, त्या समोरची संख्या घ्यायची आहे. म्हणजे 4 गुणिले 5 केले किती आले. 20 आले. बघा, 4 गुणिले 5 केले. 4 गुणिले 5 कुठून आणले आपण. म्हणजे आपण 22 ही संख्या आहे, दुसऱ्या जोडीतली 22 संख्या आहे, त्याच्यापेक्षा लहान संख्या घेतली इथं आलेल्या संख्येमधून. म्हणजे इथे 1 ते 10चे वर्ग आहेत, त्या आलेल्या वर्गामधून आपण काय केलं आहे 22पेक्षा लहान संख्या घेतली. बघा, आता 22पेक्षा लहान संख्या 4चा वर्ग 16 आहे. 25 घेऊ शकत नाही, 25 ही संख्या मोठी आहे म्हणून आपण इथे 16 घेतली. मग 16चा वर्ग किती आहे 4 घेतला. मग आपण 4 या संख्येला त्याच्या समोरच्या संख्येने गुणलो, आले 20. 20 ही संख्या बघा, हे 20 आलेली संख्या आणि 22. आता याचं आपण पाहू. आता 22 मोठी आहे, 20 लहान आहे. म्हणजे आपल्याला आता इथे मोठी संख्या घ्यावे लागणार आहे. एकक स्थानी मोठी संख्या 3 आणि 7मधून मोठी संख्या कोणती आहे 7 आहे. तर एकक स्थानी आपल्याला 7 घ्यावे लागणार आहे. म्हणजे 2209 याचं वर्गमूळ आला आहे. किती वर्गमूळ आला आहे. याचं आला आहे वर्गमूळ 47. याचं वर्गमूळ किती आला आहे 47. बघा, याचं वर्गमूळ किती आला आहे 47. इथे वर्गमूळ आलेला आहे. बघा, 47 वर्गमूळ आलेला आहे. आता पुन्हा एकदा रिपीट करूया. काय केलं प्रथम आपण जोडी पाडली. बघा, आता पुन्हा इथे वापस येतो. जोडी पाडली. इथे 09ची एक जोडी आणि 22ची एक जोडी. ठीक आहे. आता 09 इथे एकक स्थानी 9 आहे. तर इथे 1 ते 10च्या जे वर्ग आलेले आहेत, 1 ते 10 या संख्येचे जे वर्ग आले, त्या वर्ग आलेल्या संख्येपैकी अशी संख्या शोधायची आहे, अशी संख्या शोधायची आहे की त्या संख्येच्या एकक स्थानी 9 असेल. आता 3च्या एकक स्थानी 9 आहे म्हणजे एकच संख्या आहे. इथं 3 घेतले आणि 7चा वर्ग आहे जो 49, त्याच्या एकक स्थानी 9 आहे म्हणून इथं 7 संख्या घेतली. आता नेमकी ह्या संख्या का घेतल्या. कारण की 2209चं जे वर्गमूळ येईल
बघा 2209चं जे वर्गमूळ येईल त्या संख्येच्या एकक स्थानी 3 आणि 7 ह्या दोन संख्या असेल, बाकीचा अंक असणार नाही, 4 असणार नाही, 5 असणार नाही, 6 असणार नाही, इतर अंक 0 असणार नाही, 1 असणार नाही, 3 आणि 7 ह्या दोन अंकापैकीच एक अंक असेल. आता तो कोणता अंक असेल आपल्याला तो समोरच्या पद्धतीने शोधायचा आहे. आता समोर कोणती स्टेप आहे, आता हे बघा 09 ही जोडी संपली, आता त्याचं काम. आता इथे 22 आहे, त्याच्यासमोरची एक जोडी. त्या 22 या संख्येपेक्षा लहान संख्या आपल्याला इथं शोधायची आहे. म्हणजे 1 ते 10च्या वर्ग जो आलेला आहे, 1 ते 10 संख्येचा जो वर्ग आलेला आहे त्या वर्गामधून आपल्याला 22पेक्षा लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. तर 22पेक्षा लहान संख्या बघा इथं मोठी 25 आहे, मग आपण इथं 16 घेतली. बघा 16 ही 22पेक्षा लहान आहे. आता हे 16 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 16 ही संख्या या 4 संख्येचा वर्ग आहे. 16 ही संख्या 4 संख्येचा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला इथे एक संख्या मिळाली आहे, 4 संख्या मिळाली आहे इथे. म्हणजे वर्गमुळात दशक स्थानी 4 असेलच, 4 संख्या मिळाली. आता 3 आणि 7 पैकी कोणती संख्या एकस्थानी येणार आहे? 3 आणि 7. आता या 3 आणि 7 पैकी कोणती संख्या एकस्थानी येणार आहे याकरता काय करायचं, म्हणजे आलेला वर्ग, म्हणजे 16चा वर्ग किती आला? 4 आला, त्याला 5ने गुणायचे, समोरच्या संख्येने गुणलो आपण. प्रत्येक वेळेस असंच करायचं आहे, समोरच्या संख्येने गुणायचं आहे. हे आले आहे गुणाकार 20. बघा याचा गुणाकार आला आहे 20. आता 20 ही संख्या 22पेक्षा काय आहे? मोठी आहे, सॉरी लहान आहे. बघा म्हणजे आता याला आपला तुलनात्मक कसा करायचा आहे, जो गुणाकार येईल तो या वर्गमुळातील संख्येपेक्षा मोठा आहे की लहान आहे तो पाहायचा आहे. बघा आता ही जी 22 संख्या आहे ही 20पेक्षा काय आहे? मोठी आहे. 22 ही संख्या 20पेक्षा मोठी आहे. तर मग आपण येथे 3 आणि 7 पैकी एकक स्थानी कोणता अंक घेऊ? 7 हा मोठा अंक घेऊ. म्हणजे आपला जो वर्गमुळात जी संख्या आली आहे म्हणजे 2209चं वर्गमूळ आलं आहे 47. तर मित्रांनो आता समोरचं आपण उदाहरण पाहू म्हणजे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजेल. बघा आता आपण समोरची संख्या बघूया. आता इथे 16,384 ही संख्या घेतली, 5 अंकी संख्या घेतली. आता 5 अंकी संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. खूप मोठी संख्या आहे, आपल्याला निश्चित असा याचा वर्ग म्हणजे तोंडी सांगता येणार नाही. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, एवढी मोठी संख्या घेतली त्याचा काय गट पाडायचे आहे. पहिले एकक आणि दशकच्या संख्या आहे त्याचा 2 संख्येचा गट पाडायचा, म्हणजे 84चा एक गट पडला. त्यानंतर उरलेली 163 संख्या आहे, या 163चा एक गट पडला, म्हणजे असे 2 गट पडले. आता 84 या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे. बघा 84 संख्येच्या एकक स्थानी 4 आहे. तर आपल्याला इथे 1 ते 10चे वर्ग दिले आहे. 1 ते 10चे वर्ग बाजूला दिलेले आहे, 1, 4, 9, 16, 25, 36. तर यामधून आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहे की ज्याच्या एकक स्थानी 4 असेल. आता बघा 2चा वर्ग 4 आहे, एकक संख्या आहे म्हणजे एकक स्थानी 4च आहे. त्यानंतर 64, 8चा 64 त्याच्या एकक स्थानी 4 आहे. आता कोणती संख्या घ्यायची आहे मग? आता 64चा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे 64. मग आपल्याला काय करावं लागेल, ती 64 ही संख्या न घेता 8 वर्ग घ्यावा लागेल. आणि त्यानंतर 2चा वर्ग 4 म्हणजे 4 हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 2चा आहे. मग आपल्याला इथं 2 घ्यावं लागेल. आता इथं संपलेलं नाही, समोर बघूया. आता ही एक बाब झाली, म्हणजे आता 16,384 या संख्येचं जे वर्गमूळ येईल त्याच्या एकक स्थानी 2 आणि 8 या संख्या येतील. म्हणजे 2 किंवा 8, बघा 2 येईल नाहीतर 8 येईल, आपल्याला परफेक्ट माहीत नाही आहे, पण याच संख्या येतील, याच्या व्यतिरिक्त दुसरी संख्या येणार नाही. आता बघा समोर काय करायचं आहे, 163 ही संख्या आहे. आता आपल्याला अशी संख्या पूर्ण वर्गसंख्या शोधायची आहे की ती 163पेक्षा काय असेल? लहान असेल. आता बघा 11चा वर्ग आहे, 11चा वर्ग किती येतो? 121. 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169. आता 169 तर मोठी आहे 163पेक्षा, मग आपण काय घेऊ? 12चा वर्ग 144, म्हणजे 144 संख्या घेतली आपण. 144 संख्या हा 12चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला 2 संख्या मिळाल्या. बघा
म्हणजे 143पेक्षा लहान आपण पूर्ण वर्गसंख्या घेतली, 144 घेतली, 169 येते, 144 येते, 121 येते, या 3 संख्या जवळपास आहे. त्यापैकी 143पेक्षा जवळची लहान संख्या 144 आहे आणि 144 संख्या कोणाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. आता 12 घेतले आपण, म्हणजे आपल्याला 2 संख्या मिळाल्या. आता आपल्याला काय शोधायचं आहे की एकक स्थानी 2 आहे की 8 आहे. आता एकक स्थानी 2 किंवा 8 पैकी येईल. आता काय करायचं आपल्याला, जो वर्ग आलेला आहे 12, त्या 12ला त्याच्या पुढच्या संख्येने आपल्याला गुणायचं आहे. 12 गुणला 13, 12 12 144 आणि 144मध्ये 12 मिळवले तर 156 येतात. असं आपल्याला इथे करायचं आहे सोप्या पद्धतीनं. 12 गुणला 13, 156 आली. आता 156 ही संख्या बघा, 156 ही संख्या 163पेक्षा लहान आहे. म्हणजे 163 मोठी संख्या आहे, तर आपल्याला मोठा अंक एकक स्थानी घ्यावा लागेल. म्हणजे इथे आपल्याला 8 हा अंक घ्यावे लागेल. म्हणजे 16,384 याचं वर्गमूळ आलं 128. आता आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समजण्याकरता अजून एक उदाहरण बघूया, म्हणजे आपल्याला अजून सोपं जाईल समज. बघा आता मित्रांनो, आता आपण समोरची संख्या घेऊया. 4096 ही संख्या आहे. आता सर्वप्रथम आपण आता 2 संख्येचे मी वर्गमूळ काढून दाखवले, आपल्याला कल्पना आली असेल. आता तिसरा ही संख्या घेतो. बघा आता आपल्याला काय करायचे आहे, जोड्या तयार करायच्या आहे. 96ची एक जोडी तयार केली आपण, त्यानंतर 40ची एक जोडी तयार केली. अशा 2 जोड्या तयार केल्या. आता बघा इथे 2 जोड्या तयार केल्या. 2 जोड्या तयार केल्यानंतर आता 96 या संख्येमधली एकक स्थानची संख्या कोणती आहे? 6 एकक स्थानची संख्या आहे. आता आपल्याला इथे 1 ते 10चे जे वर्ग आलेले आहेत त्या संख्येमधून आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहे की ज्याच्या एकक स्थानी 6 असेल. आता याच्या एकक स्थानी 6 बघा, 4चा वर्ग 16 आहे, एकक स्थानी 6 आहे, म्हणजे आपण इथे 4 संख्या घेतली. त्यानंतर समोर बघा 36, 6चा वर्ग 36, त्याच्या एकक स्थानी 6 आहे आणि 36 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 6चा. ही 6 संख्या घेतली. म्हणजे काय केलं आपण, 96 मधले 6 म्हणजे 1 ते 10 संख्येचे जे वर्ग दिले आहे त्या वर्गामधून आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहे की ज्याच्या एकक स्थानी 6 असेल आणि ती कोणत्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्या आपल्याला इथं घ्यायच्या आहे. बघा आता 4चा वर्ग 16, एकक स्थानी 6 आहे, मग आपण 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा, 4 घेतली. त्यानंतर बघा 36 एकक स्थानी 6 आहे, 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा, मग 6 घेतल्या. या 2 संख्या झाल्या. आता 4096 या संख्येचं जे वर्गमूळ येईल त्याच्या एकक स्थानी बघा 4 किंवा 6 या 2 संख्या असेल. 5 असणार नाही, 2 असणार नाही, 3 असणार नाही, 9 असणार नाही, 8 असणार नाही, 6 आणि 4 असेल. आता आपल्याला ते समोरच्या पद्धतीने शोधून काढायचं आहे. आता समोरची स्टेप करूया. आता बघा समोर काय करायचं आहे, आता एक जोडी 96चं आपण काम केलं आहे. आता 40 या जोडीकडे वळूया. आता ह्या 40पेक्षा 1 ते 10चे जे वर्ग दिले आहे, 1चा वर्ग 2, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 असे जे वर्ग दिले आहेत त्या पूर्ण वर्गसंख्येपैकी आपल्याला अशी संख्या शोधून काढायची आहे की 40पेक्षा जी लहान असेल. बघा 25 ही लहान आहे, पण आपल्याला जवळची संख्या घ्यायची आहे. 36 ही संख्या परफेक्ट बसेल, 49 बसणार नाही, 49 मोठी आहे, तर आपण 36 संख्या घेतली. बघा 36 संख्याही घेतली. आता ही 36 ही संख्या आहे, 36 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? बघा 36 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 36 ही संख्या 6चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला एक संख्या इथे मिळाली, दशक स्थानची संख्या मिळाली. बघा 6 मिळाली. आता आपल्याला एकक स्थानी 6 आहे की 4 आहे हे शोधायचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, 36चा वर्ग किती आला? 6 आलं. त्या 6ला त्याच्या समोरील संख्येनं आपल्याला गुणायचं आहे. 6 गुणला 7, 6 7 42. आता बघा 42 संख्या आली, इथं 40 आहे, 42 मोठी आहे. बघा 42 मोठी आहे, 40 लहान आहे. मग आपल्याला 6 किंवा 4 पैकी आपल्याला काय करायला लागेल? लहान संख्या घ्यावी लागेल. बघा लहान संख्या इथे घ्यावी लागेल. आणि जर इथे
मोठी संख्या असती 40च्या जागी, इथं 42 आहे, इथं 45 असती, 46 असते, आपल्याला मोठी संख्या घ्यावी लागेल. अशा प्रकारे 4096 याचं वर्गमूळ आलं आहे 64. तर मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला 3 उदाहरणाद्वारे सांगितलेलं आहे. आपल्याला समजलंच असेल तर अशा प्रकारे मित्रांनो कोणत्याही संख्येचे, मोठ्यात मोठ्या संख्येचे वर्गमूळ आपल्याला अशा सोप्या पद्धतीने काढता येते. धन्यवाद.